दैनंदिन दिनचर्या आहे. नक्की दिनचर्येमध्ये काय-काय येत असतं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सकाळी जेव्हाही उठणार आहोत, तेव्हा आपण ब्राह्मी मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. ब्राह्मी मुहूर्त म्हणजे काय? सकाळी 4 ते 6. सकाळी लवकर उठल्यानंतरनं आपण सगळ्यात प्रथम गोष्ट जी करणार आहोत, ती म्हणजे आपला मॉर्निंग वॉक. त्यानंतरनं आपला जो ब्रेकफास्ट असेल, तो हेल्दी, कॅलरी बेस असा असेल, जसं तुम्ही नॉर्मली त्याच्यामध्ये ओट्स पण खाऊ शकता. आता इंडियन ब्रेकफास्ट जो आहे, याच्यामध्ये आपण पोहे, उपमा या सगळ्या गोष्टी खात असतो. परंतु थोडासा अभ्यास करायचा आहे आपल्याला, की आपल्याला कॅलरी बेसमध्ये जायचं आहे, तर आपल्याला थोडंसं मुगाकडे वळावं लागेल. तर मूगजन्य पदार्थ तुम्ही याच्यामध्ये बेसनाचा वापर पण करू शकता. मूग, बेसन, मटकी या सगळ्यांचा वापर करून तुम्ही सकाळचे वेगवेगळे ब्रेकफास्ट तयार करू शकता. दुसरं, दुपारच्या जेवणामध्ये आपण गव्हाचा वापर जितका कमी करू, तितके आपण हेल्दी राहणार आहोत. सो दुपारच्या जेवणामध्ये ज्वारी, नाचणी, बाजरी, थोडेसे मेथीदाणे, थोडं सोयाबीन ह्याचं कॉम्बिनेशनची तुम्ही एक मल्टीग्रेनची भाकरी खाऊ शकता. हीच भाकरी तुम्ही रात्रीसुद्धा खाऊ शकता. त्यानंतरनं आपल्याला दुपारी जेवल्यानंतर जे वामकुक्षी असते म्हणजे झोप असते, ही आपल्याला अव्हॉइड करायची आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरनं रात्रीच्या जेवणामध्ये आपण कमीत कमी अन्नाचं सेवन आणि संध्याकाळी सूर्यास्त म्हणजे 7च्या दरम्यान आपण आपला डिनर करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर रात्री झोपताना आपण नस्य चिकित्सा म्हणजे नाकामध्ये 2 थेंब ऑफ गाईचं तूप किंवा तीळ तेल याचं आपण दोन्ही नाकामध्ये 2-2 ड्रॉप टाकू शकता. कर्णपुरण करू शकता म्हणजे कानामध्ये सुद्धा तिळाचं तेल तुम्ही 2-2 ड्रॉप टाकू शकता. जेणेकरून आपले पंचेंद्रिय जे आहेत, हे सगळे व्यवस्थित राहतील आणि आपली दिनचर्या ही छान होऊन आपलं आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला दिनचर्येविषयी अजून काही माहिती हवी असेल, तर डेफिनेटली या खालच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आय विल हेल्प यू आउट. थँक यू.